नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी ओम तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र ॲग्री इरा प्रायव्हेट लिमिटेड। तर आजपर्यंत वेगवेगळ्या उद्योगासंदर्भात आपण माहिती युट्यूब चॅनलवर घेत आलो आहोत। आज आपण जो उद्योगासंदर्भात माहिती घेणार आहोत तो म्हणजे खूप वेगळा आहे, खूप फायदेशीर गरजेचा असणारा प्रॉडक्ट कसा बनवला जातो या उद्योगाबद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओ थ्रू घेणार आहोत। तो म्हणजे ऑइल, तेल, ज्याला मराठीमध्ये आपण तेल म्हणतो। ऑइल मिल प्लांट, तेल कसं बनवलं जातं, तेल बनवण्याची प्रक्रिया काय आहे, तेल कशापासून बनतं, कोणकोणत्या तेल बियांपासून तेल बनतं, कोणकोणत्या तेल बियांमध्ये किती प्रमाण तेलाचं आहे आणि किती आपल्याला तेल मिळणार आहे, हाच तेल सगळ्यात जास्त मागणी असणारा तेलाचा प्रकार कोणता आहे, तेल कुठे विकायचा, सगळ्या माहिती सगळ्या या पूर्ण पॉइंट्सवर आपण चर्चा डिटेल्समध्ये या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, जेणेकरून आपल्याला अजून वेगवेगळ्या उद्योगासंदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवर माहिती मिळत राहील। तर जसं आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण तेल बियांमध्ये किती प्रमाण तेलाचं आहे ते क्लिअर करणार आहे। तर सूर्यफुलाचं जे तेल आहे मित्रांनो, सूर्यफुलांच्या बियांपासून जे तेल बनतं त्याच्यामध्ये प्रमाण जे आहे तेलाचं सूर्यफुलांच्या बियांमध्ये 35 ते 40% आहे। 35 ते 40% तेल या सूर्यफुलांच्या बियामध्ये आहे आणि सूर्यफुलाचं तेल हे एकदम आरोग्यासाठी उत्तम असतं आणि मार्केटला त्याची चांगल्या प्रकारे मागणी देखील आहे। त्यानंतर जे शेंगदाण्याचं ऑइल आहे, जे की प्रत्येक फॅमिलीमध्ये घरगुती यूजसाठी यूज केलं जातं, प्रत्येक भाजीमध्ये असेल, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पण शेंगदाण्याचं तेल चांगल्या प्रमाणात त्याची मागणी आहे। त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 40 ते 45% तुम्हाला तेल मिळणार आहे। त्यानंतर येतो आपला मोहरी। मोहरीचं तेल जे आहे ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने यूज केलं जातं, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला 30 ते 35% आहे ऑइलचं मोहरीच्या बियांमध्ये। त्यानंतर जे आहे सोयाबीन। आता सोयाबीन जो हा प्रकार आहे, सोयाबीनच्या बियांमध्ये जे ऑइल पर्सेंटेज तुम्हाला मिळतं ते फक्त 18 ते 20% मिळतं मित्रांनो। 18 ते 20% तेल मिळणार आहे। उरलेला जो प्रोडक्ट आहे तो वेस्टेज आहे, वेस्टेज नसणार आहे तो देखील। या तेल बियांपासून जे तेल आपण बनवतो याच्यापासून जे तेल मिळते 40-45 ऍव्हरेजली जर आपण विचार केला तर 40 ते 45% आपल्याला तेल मिळतं। पण बाकीचा राहिलेला जो प्रोडक्ट आहे तुम्ही विचार करत असताना तो वेस्टेज असेल, नाही मित्रांनो, तो वेस्टेज नाहीये, तो म्हणजे आपला पशुखाद्यासाठी जाणारा प्रोडक्ट आहे। पशुखाद्य अॅनिमल फीड जे आहे त्याच्यामध्ये सरकी पेंड म्हणून यूज केला जातो, तो शेंगदाणा पेंड असेल, मोहरी पेंड असेल, सूर्यफुलाचं वेस्टेज असेल, हे सगळं पशुखाद्यासाठी, पशुखाद्य इंडस्ट्री जेवढ्या देखील असेल तिथं तुमचा हा यूज होतो। जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक तेल बियांमध्ये वेगवेगळे प्रमाण आहे। ऍव्हरेजली पकडलं गेलं तर 40 ते 45% तुम्हाला तेल बियांमध्ये तेल मिळते। तर दरवर्षी मित्रांनो याच्यामध्ये एक सुवर्ण संधी अशी आहे तुम्हाला या व्यवसायामध्ये की दरवर्षी भारतामध्ये 20 लाख टनापेक्षा जास्त तेलाची गरज आहे, पर आपल्याला तेवढं प्रोडक्शन नसल्या कारण भारत हे बाहेरील देशातून आयात करीत आहे तेल। त्यामुळे तुम्हाला इथे एक सुवर्ण संधी आहे, तुम्ही जास्त प्रोडक्शन करून व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने मार्केटला तेल पुरवू शकता। तर अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे। आता हे तेल बनवलेलं तेल आपल्याला विकायचंय कुठे, तर आपल्या आजूबाजूला जितक्या पण हॉटेल्स असतील, रेस्टॉरंट असतील, लॉजेस असतील, इथं या ठिकाणी तेलाचा वापर केला जातो। त्यानंतर जितके किराणा मॉल असतील, किराणा दुकान असतील, डिस्ट्रीब्युटर असतील, होलसेलर असतील, या सगळ्या जागी तुम्हाला तेलाची नीड आहे, गरज आहे, या सगळ्यांना तेलाची गरज आहे, त्यानुसार तुम्ही तिथं मार्केटिंग करू शकता। दुसरी गोष्ट, त्यामध्ये जर तुम्ही आज तेलाचा व्यवसाय चालू करताय बरोबर, तर तेलाचा व्यवसाय तुम्ही हा व्हिडिओ बघून तर चालू करणार नाहीत। याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारकावे काय आहेत, हा व्यवसाय चालू करण्या अगोदर आपल्याला कशाची दक्षता घ्यायची, कशाची काळजी घ्यायची, ते सगळ्यात महत्वाचं, ते मुद्दे मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करतो। जर मित्रांनो आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे तर आपण आपल्या विभागातल्या, आपल्या जिल्ह्यातला बाजार सर्वे, मार्केट सर्वे करणं खूप महत्वाचं आहे। आपल्या भागामध्ये कोणत्या तेलाची मागणी सगळ्यात जास्त आहे हे तितकंच इम्पॉर्टंट। त्यानंतर आपल्याला ज्या तेल बनवायचे त्याचं रॉ मटेरियल, त्याच्या तेल बिया, समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं सूर्यफुलाचं तेल आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये चालतंय, तर त्या सूर्यफुलांच्या बियाचं उत्पन्न आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये इझिली अवेलेबल आहे का, जेणेकरून आपल्याला ते सातत्याने आणि जलद गतीने मिळेल। कारण जो आपण ज्यावेळेस व्यवसाय चालू करणार त्यावेळेस आपल्याला कस्टमर जो आहे तो रिपिटेटिव्ह असणार आहे, त्याला कंटिन्युअसली आपल्याला हे तेल पुरवायचं आहे, कारण ही खपत थांबणार नाही। एक वेळेस तुमचा कस्टमर जर तुम्हाला जुडला तर तो कंटिन्युअसली तुम्हाला ऑर्डर देणार आहे, तर आपल्याला ते कंटिन्युअसली देता आलं पाहिजे। त्यामुळे ही दक्षता सगळ्यात महत्वाची, ही काळजीपूर्वक दक्षता सगळ्या उद्योजकांनी घेणं गरजेचं आहे की आपल्या
अवतीभोवती आपल्या जिल्ह्यामध्ये तो तेलबिया इझिली अवेलेबल आहेत का, सातत्याने मिळतात का, जलद गतीने आपल्याला इझिली अवेलेबल होतात का, हे मित्रांनो ही झाली संपूर्ण माहिती. कोणत्या तेलबियांमध्ये किती तेल आहे, कुठे विकायचं, कसं विकायचं, कसं निवडायचं, काळजी काय घ्यायची. पण तेल तयार कसं होतं, तर तेल तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रोसेस ज्याला म्हणतो येईल आपल्याला थोडक्यात, ती म्हणजे सगळ्यात पहिले ह्या ज्या तेलबिया आहेत या आपल्याला साफ करून घ्याव्या लागतात. याच्यामध्ये आपण जिथून घेणार आहेत ह्या तेलबिया, याच्यामध्ये काडी कचरा असू शकतो, माती असू शकते, दगड असू शकतो. तर हे साफ करण्यासाठी एक मशीन लागणार आपल्याला. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले साफ करायचं. साफ केल्याच्या नंतर याला एक्सपेलरमध्ये टाकून आपल्याला क्रशिंग करावं लागते. म्हणजे याला एकदम क्रश करावं लागतं. क्रश केल्याच्या नंतर त्याला 2 आउटपुट असतात. एका आउटपुटमधून तुमचं तेल निघणार आहे आणि दुसऱ्या आउटपुटमधून तुमचं पेन निघणार आहे, त्याचं वेस्टेज निघणार आहे. त्यानंतर जे आहे 3 नंबरला तुम्हाला या ऑइलला फिल्ट्रेट करावं लागतं, फिल्ट्रेशन करावं लागतं. कारण जे तयार झालेलं एक्सपेलरमधून क्रशिंग करून जे ऑइल आपल्याला मिळणार आहे ते क्रूड ऑइल, ज्याला आपण कच्चं ऑइल म्हणतो, ते खाण्यायोग्य नसतं मित्रांनो. त्याला आपल्याला प्रक्रिया करून अजून पुढची फिल्ट्रेशन प्रक्रिया करून त्याला शुद्ध करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला पॅकेजिंग करावं लागते. आता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की तेल 45% निघलं, बाकीचं जे आहे ते वेस्टेज आहे. वेस्टेज नाही मित्रांनो, हा पशुखाद्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने उपयुक्त असा प्रॉडक्ट आहे, जो की तुमचा बाय प्रॉडक्ट आहे. तो देखील मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने चांगल्या मूल्यांमध्ये विकला जातो. तर तो पशुखाद्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने विकू शकता. हे झालं तुमचं पूर्ण प्रक्रिया. आता या व्यवसायासाठी आपल्याला लायसन्स कोणते कोणते मॅन्डेटरी आहेत, कारण की आपण तेल बनवतोय म्हणजे आपण मानवी जीवनाशीच खेळल्या प्रकारे आहे. त्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे फूड लायसन आहे. त्यानंतर फूड लायसन झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये उद्यम आहे, शॉप ऍक्ट आहे. हे 3 लायसन्स खूप महत्वाचे आहेत. हे 3 लायसन्स शिवाय आपण हा उद्योग चालू करू शकत नाहीत मित्रांनो. तर हे 3 लायसन आपल्याला मॅन्डेटरी आहेत. तर हा झाला पूर्ण तेल व्यवसाय संदर्भात संपूर्ण माहिती. हा झाला मित्रांनो पूर्ण ऑइल मिल प्लांट संदर्भात संपूर्ण माहिती. जर तुम्हाला अजून डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या कंपनीला व्हिजिट करा. आपली कंपनी पुण्यामध्ये भोसरी MIDC मध्ये आहे. इथे ऑइल मिल या विषयावर म्हणजे आपली जी टीम आहे ती फूड टेक्नॉलॉजी असल्या कारण आपल्याला ऑइल मिल याच्यावर PhD केलेले लोक देखील आपल्याकडे आहेत, एक्सपर्टीज ज्याला म्हणता येईल. तर त्यांच्याशी तुम्ही भेटून अजून डिटेल्समध्ये चर्चा करू शकता. हा ऑइल मिल बिझनेस स्टार्ट कसा करायचा आहे, काय व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला माहिती सांगितली. पण अजून डिटेलमध्ये खोलवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल, खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा कंपनीला प्रत्यक्षपणे भेट द्या आणि जाणून घ्या तेल व्यवसाय संदर्भात संपूर्ण माहिती. आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.